नमस्कार मित्रांनो, राम राम, जय महाराष्ट्र. गोलपोस्ट मराठीच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं मनापासून पुन्हा एकदा स्वागत आहे. मी दर्शन कदम, मी स्वप्नील कदम आणि आम्ही आता घेऊन आलेलो आहोत फ्रान्स आणि स्पेनच्या ह्या येणाऱ्या सेमीफायनलचा टेक्निकल अनालिसिस व्हिडिओ, ज्याच्यामध्ये आम्ही पूर्ण डिस्कस करणार आहोत. प्रेडिक्टेड लाईनअप असेल, ते कसे प्ले करतील किंवा त्यांनी कसं प्ले करावं, कारण का आम्ही त्यांचे जे मॅचचे मॅचेस बघत आलो त्या हिशोबाने आम्ही त्याचा पूर्ण एकदम डिटेल अनालिसिस आम्ही इथे तुमच्यासमोर मांडणार आहोत. नवीन टेक्नॉलॉजी घेऊन आलेली आहे, त्याच्यामुळे तुम्हाला प्रॉपरली मॅच मार्किंग कशी असेल, एखादा प्लेअर कसा खेळला जाईल, कसा तो खेळला पाहिजे, कसा नाही खेळला पाहिजे, त्यांचे मॅनेजर्सची माइंडसेट आपण पूर्ण प्रॉपरली स्टडी करून मी तुमच्यासमोर आम्ही इथे एक प्रॉपर डिटेल्ड मॅच प्रेडिक्शन व्हिडिओ तुम्हाला आम्ही देणार आहोत. चला मग सुरू करूया. गोलपोस्ट मराठी, आपला फुटबॉल, आपली भाषा. आपण सुरुवात करूया त्यांच्या एक्झिस्टिंग लाईनअप मध्ये, जे ते लोक आजपर्यंत खेळवत आलेले आहेत. आणि आमच्या मते त्यांनी कुठला एखादा प्लेअर किंवा एखादे दोन प्लेअर हे कुठेतरी चेंज करून त्यांना नंतर खेळावं हे आपण डिस्कस करूया. सुरुवातीला आपण बघूया की आजपर्यंत फ्रान्स ही टीम कोणाला घेऊन खेळत आहे. सो त्यांचा गोलकीपर मॅग्नान जो आहेच तो आहे. त्यांचा आपण डिफेन्स लाईन मध्ये चेक करूया. कॉन्दे आहे, उपामेकानो आहे, सलिबा आहे आणि दिग्ने आहे. मिडफिल्ड मध्ये त्यांची दोनच प्लेअर आहेत, तो आहे कोने आणि रेबिओ आहे. अपर मिडफिल्ड मध्ये आहेत डेम्बेले, ओलिसे आणि डोवे, आणि त्यांचा स्ट्रायकर आहे एम्बापे. सो स्वप्नील, तुझ्या मते ह्यांच्यामध्ये काय चेंज हवे आहेत का? मला नाही वाटत या टीम मध्ये काही चेंजेस करण्याचा प्रयत्न करेल डिडियर डिशॉम. ही आहे तशीच लाईनअप खेळेल, कारण मागची मॅच राविओ आणि कोने एक नंबर खेळलेले आहेत. त्यांची बॅकलाईन आहे तशी चांगली वाटते. उपमेकानो हा चांगला खेळतोय, त्याच्यामुळे ही काही चेंजेस काही होणार नाही. हा, जर सेकंड हाफ मध्ये जर ते लोक बघतील तर मग कदाचित डेझिरे डुवेच्या ऐवजी बार्कोला घेऊन येईल. जर त्यांना एक्स्ट्रा पेस पाहिजे असेल तर तो घेऊन येतील. मिडफिल्ड कदाचित जर त्यांना अजून स्ट्रॉंग करायचे असेल तर त्यांच्याकडे कांटे पण आहे, तर तो कदाचित तो थोडी रिलायबल मिडफिल्ड. एंगोलो कांटे. हा, एंगोलो कांटे त्यांच्याकडे. एंगोलो कांटे खेळतोय अजून एंगोलो कांटे खेळतोय, मला नव्हतं तो माहिती. स्क्वॉड मध्ये अजून पण आहे. सो त्याच्यामुळे तो कदाचित येऊ शकतो. जर त्यांना पाहिजे असेल, थोडासा ठहराव पाहिजे असेल मिडफिल्ड मध्ये, तर तो येऊ शकतो. अदरवाईज अजून काही चेंज करायची गरज नाही लागणार मला वाटत. ओलिसे चांगला खेळतोय, एम्बापे आहे एका साइडने, डेम्बेले आपला बॅलंडॉर विनर. सो त्याच्यामुळे मला नाही वाटत काही चेंजेस होते. ठीक आहे, आता आपण स्पेनचं एक्झिस्टिंग लाईनअप बघूया, जे आजपर्यंत ते लोक त्या लाईनअप बरोबर खेळतायत आणि चांगले खेळतात, उत्तम खेळतायत. त्यांचा गोलकीपर आहे सिमिओन. त्याच्यानंतर आहे त्यांच्या मिडफिल्ड मध्ये 4 प्लेअर आहेत, कुकरेला, लापोर्ते, कुबार्सी आणि पोर्रो. मिडफिल्ड मध्ये आहेत 2 प्लेअर आहेत, त्यांचे प्लेअर आहेत पेट रुईज आणि रॉड्री. अपर मिडफिल्ड मध्ये आहेत बॅना, ओल्मो आणि यमाल, आणि स्ट्रायकर आहे ओयार जबाल. तो स्वप्नील, तुला ह्यांच्यामध्ये काय तुला चेंजेस हवे? हा, यांच्यामध्ये एक चेंजेस मी बघतो, कारण मागची मॅच फॅबियन रुईजने स्टार्ट केली होती. तर मला वाटतं फक्त एक चेंज होईल या मॅच मध्ये जास्तीत जास्त. पेड्री हा स्टार्ट करेल, कारण पेड्री हा जास्त इफेक्टिव्ह राहील स्पेनच्या या लाईनअप समोर. सो मला असं वाटतं पेड्री स्टार्ट करेल, कारण मागची मॅच तो बेंचवरून आला होता, पण ही मॅच पेड्री स्टार्ट करणार. नंतर बहुतेक तरी मी बघेन की बायनाला रिप्लेस करून कदाचित फेरन टोरेस वगैरे ते लोक टाकतील. निको विलियम्स पण फिट होऊन आलेला आहे, तो पण थोडे मिनिट्स खेळलाय. सो निको विलियम्स येऊ शकतो त्या साईडने. या साईडला लमिन यमाल पूर्ण मॅच खेळणार. ओयार जबाल कदाचित नंतर शिफ्ट होऊ शकतो. त्यांचा जो इम्पॅक्ट प्लेअर जो आहे ना, मिकेल मरिनो, तो येऊ शकतो कदाचित नंतर. सो याच्या व्यतिरिक्त मला नाही वाटत अजून काही असे मोठे चेंजेस होतील स्पेनच्या लाईनअप मध्ये. ओके, सो मित्रांनो, आता ही होती लाईनअपची आमची प्रेडिक्शन्स. आणि आम्ही फक्त एकच प्लेअरला, म्हणजे टोटल 22 प्लेअर पैकी फक्त एक प्लेअरला मी स्वॅप केला आहे. तोही आहे स्पेनचा, जो आहे रुईसच्या ऐवजी पेड्री. चला मग आता पुढे जाऊया आपण. स्वप्नील, मला तुला ह्याच्यामध्ये विचारायचं आहे की मला कुठेतरी ही बॅटल आहे ना, ही काय वाटतंय की आता फ्रान्स ही कधी पण आहे ना 2 मिडफिल्डर घेऊन येते, आणि स्पेन ही 3 मिडफिल्डर्स घेऊन येते. सो ही वर्सेस 2 वर्सेस 3 हे फ्रान्स कसं काय टॅकल करू शकतो? अशी युजली जर बघायला गेलं तर फ्रान्स ही 4-2-3-1 चा लाईनअप करते, आणि स्पेन बऱ्याच वेळेला 4-3-3 किंवा मग 4-2-3-1 इफेक्टिव्ह फ्रॉम म्हणजे गेम कसा चालेल त्याच्यावरती करते. सो त्याच्यामुळे जास्त असा काही फरक राहणार नाही. आता याच्यामध्ये फ्रान्सचे 2 मिडफिल्डर जे आहेत ते कोने आणि रॅबिओ हे महत्वाचे असणार आहे, कारण रॅबिओवरती पहिल्यापासून खूप भरोसा दाखवलेला आहे डिडियर डिशॉम्सने. सो त्याच्यामुळे तो खूप महत्वाचा असेल त्याच्या सेटअपसाठी. अदरवाईज मला असं वाटतं की रॉड्री हा की पॉईंट असेल या संपूर्ण गेमचा. रॉड्री कसा गेम चालवतोय आपण सगळ्यांनी बघितलंय की रॉड्री हा अख्खा मैदानात फिरून तो बॉल टॅकल जिंकतो, तो पास करतो, तो कन्व्हर्जन करतो, तो सगळं करतो. त्याच्यामुळे मला असं वाटतं की रॉड्री हा खूप महत्वाचा की प्लेअर असेल या संपूर्ण गेम मध्ये, तो गेम चालवण्यासाठी. तू कोनेचं नाव घेते, पण स्वप्नील मला इथे कुठेतरी विचारायचं आहे, त्यांचे अजून एक प्लेअर आहे ऑर्लियान चोमेनी. आणि जर रेबिओ हे फक्त
दोघंच मिडफिल्डर असू शकतात, कारण का मला वाटतं का डिडर जेशकॅम कुठेतरी तिसरा मिडफिल्डर उतरू शकतो का, कारण का स्पेनचं 3 मिडफिल्डर ही तगडी आहेत. या लोकांना बॉल कुठेतरी डिफेन्स टू स्ट्राईक घेऊन जावं लागेल. काय वाटतं तुला? पण फ्रान्सचा जो अटॅक म्हणजे फ्रान्सचा जो गेम चालतो ना तो अटॅक वरती चालतो. फ्रान्सचे तो अटॅकर्स बघितलं तर डेझिरी डुए, बार्कोला, एम्बापे, ओलिजे, डेम्बेले आणि काय काय कोण कोण आहेत भेंडी त्याच्यामध्ये. सो त्यांच्यामुळे त्यांचा गेम हा मोर ऑफ अटॅकिंग चालतो आणि ते लोक ना घाबरत नाही बॉल लूज करण्यासाठी. बॉल लूज झाला काही प्रॉब्लेम नाही, त्यांच्याकडे रिकव्हरीसाठी कोंडे पण आहे, एका साईडला कोने पण आहे आणि त्यांची बॉल रिकव्हरी जास्त चांगली आहे. सो त्याच्यामुळे मला असं वाटतं की मिडफिल्डला हे दोनच डबल पिवट खेळवतील ते लोक आणि त्याच्यानंतर त्यांचा अटॅकिंग वरतीच गेम जास्त असेल. स्वप्नील, मला अजून एक गोष्ट वाटते इथे की बोलावीशी की स्पेन ही कधी पण आहे ना पोझिशनल गेम प्ले खेळते. येस, ते त्यांची पोझिशन सोडत नाही, ते त्यांच्या पोझिशनवरच उभे राहून ते गेम्स त्यांचं खेळत असते. पण फ्रान्स हे त्यांच्या स्ट्रायकरला पूर्णपणे फ्रीडम देतं. येस, मेन तो तीच गोष्ट आहे. कारण तुम्ही जेव्हा पण बघाल ना किंवा डेम्बेले हा बऱ्यापैकी फ्री फ्लोईंग खेळ. सो तो ट्रॅकबॅक पण करतो कधी कधी, पण तो मोस्टली तो मोकळा असतो बऱ्यापैकी वेळेला. आणि ओलिजे एका ठिकाणी बॉल कंट्रोल करत असतो. तर त्याच्यामुळे तो गेम त्यांचा बघण्यासारखा असणार आहे. स्पेनच्या साईडला एका साईडने लमिन यमाल गेम चालतो. आपण सगळ्यांनी बघितलं लमिन यमालचा गेम कसा चाललेला आहे. त्याच्याकडे फक्त गोल झाले नाहीत, अदरवाईज त्याचा परफॉर्मन्स खूप इम्प्रेसिव्ह राहिलेला आहे. ओयारझबाल डेलाफोन्टे जो मॅनेजर आहे स्पेनचा, त्याने सांगितलंय की मी आता सध्याच्या घडीला जर तुम्ही जगातले टॉप 5 स्ट्रायकर काढले तर मी त्याच्यामध्ये ओयारझबालचं नाव ठेवेन, असं तो बोलला. म्हणजे किती विश्वास आहे त्याला ओयारझबालवरती. तेच स्वप्नील म्हणायचं आहे की स्पेनचा हा जो गेम प्ले तो पूर्ण एक स्ट्रक्चर्ड दिसून येतो आणि फ्रान्सचा जो गेम प्ले तो पूर्ण क्रिएटिव्ह मध्ये दिसून येतो, अटॅकिंग क्रिएटिव्हिटी मध्ये येतो. सो परत ही बॅटल होणार आहे स्ट्रक्चर्ड वर्सेस क्रिएटिव्हिटी मध्ये. आपण अजून पुढे आपण पटापट डिस्कस करूया की मला अजून स्वप्नील असं वाटतं की स्पेन हे त्यांचं पोझिशन आहे ना 11व्या सेकंड नंतर रिगेन करतं. आपण एक ऑब्झर्व केलं, हे माझं ऑब्झर्वेशन आहे. त्यांचा रिगेनिंग जो टाइमलाईन आहे तो 11.57 सेकंड, म्हणजे 11 सेकंड प्लस 57 मिली सेकंड मध्ये ते लोक त्यांचं पोझिशन रिगेन करतं. आणि दुसऱ्या हाताला फ्रान्स ही कंटिन्युअस प्रेस करत असते. सो मग पोझिशन रिगेन करणं आणि प्रेसिंग करणं ह्याच्यामध्ये ही प्युअरली एक मॅजिकल बॅटल दिसणार आहे. कारण का त्यांचं फ्रान्सचा अग्रेसिव्ह अटॅक आहे, तो आपण बोलतो फ्रिएटिव्ह स्ट्रक्चर्ड मध्ये खेळतात. प्लस हे लोक जे स्पेनिश आहेत ते लोक पोझिशन मध्ये खेळतात. मग ह्याच्याबद्दल काय म्हणावं आपण? इथेच गेम येतो हा फ्रान्सच्या मिडफिल्डचा. कारण जेव्हा तुमच्याकडे अटॅकिंग चालू असते, एम्बापे आणि डेम्बेले वगैरे यांचे अटॅक केले, तेव्हा जो बॉल रिकव्हरी असते त्याच्यामध्ये कोने हा लास्ट 2 मॅचेस पासून 1 नंबर खेळलाय. त्याची बॉल रिकव्हरी जर तुम्ही बघितली ना तर तो 1 नंबर. त्याचा हिट मॅप आम्ही नंतर कदाचित शेअर करू तुम्हाला इकडे रॅबिओ आणि कोनेचा. ते लोक संपूर्ण सगळीकडे दिसतील तुम्हाला संपूर्ण वर्ल्ड कप भर आणि त्यांच्याकडे बॉल रिकव्हरी ही जास्त चांगली, म्हणून त्यांना भीती नाही वाटत. जर बॉल पोझिशन लॉस झाली तरी त्यांना भीती नाही वाटत. आणि स्वप्नील स्पेनचा जी सगळ्यात मोठी स्ट्रेंथ आहे तीच कधी कधी कुठेतरी विकनेस होते, ती म्हणते मी त्यांची डिफेन्स लाईन. आता आपण डिफेन्स मध्ये आलोय, आपण स्ट्राईक बद्दल बोललो, मिड बद्दल बोललो, डिफेन्स बद्दल बोललो. स्पेनची डिफेन्स लाईन ना कधी कधी ना पुढे जाऊन खेळायला लागतं आणि मग मागे ओपन राहतात. तिथेच कुठेतरी मी ओसमन डेम्बेले, ओलिसे आणि किलियन एम्बापेला ऍडव्हान्टेज म्हणून ते लोक गोल क्रिएट करतात, ते खोलून टाकू शकतात, इझिली खोलून टाकतात. कारण जर तुम्ही स्पेनची जी डिफेन्स बघितला ना तर स्पेनच्या डिफेन्स मध्ये लपोर्टे आणि कुबार्सी 19 वर्षाचा आहे यार तो मुलगा. आणि लपोर्टे त्याच्याकडे एक्सपिरियन्स चांगला आहे. तो त्याच्यामुळे, आणि तुम्ही जर बघितलं ना स्पेनने, आपण एवढं स्पेनच्या डिफेन्स बद्दल बोलतो, स्पेनने या संपूर्ण वर्ल्ड कप कॅम्पेन मध्ये फक्त 1 गोल खाल्लेला आहे, तो सुद्धा बेल्जियम बरोबर मागच्या मॅच मध्ये. सो तू विचार करशील की किती स्ट्रॉंग लाईनअप आहे. काबो वर्डेने त्यांना त्रास दिला होता तरी सुद्धा त्यांनी ड्रॉ काढली होती मॅच. सो त्याच्यामुळे स्पेनची डिफेन्स लाईन ही खूप चांगलीच आहे, म्हणजे चांगलीच आहे यार, मला तरी असं वाटतं. करेक्ट आहे. आणि स्पेन आहे ना आता स्पेनचं आपण फक्त मी ह्या वर्ल्ड कप बद्दलच बोलायचं आपल्याला. करेक्ट, आपण आधीचं काय नको करूया, फक्त ह्या वर्ल्ड कपचं मी सांगतो स्पेनकडे वन ऑफ दी हायेस्ट पोझिशन हा या पूर्ण वर्ल्ड कपच्या ग्राफ मध्ये दिसतोय. पण फ्रान्सकडे हा इतका पोझिशन नव्हता. सो हे कुठेतरी ना कॉन्ट्राडिक्टच आहे पूर्ण मॅच. आपण आता सगळे पॉईंट्स आपण क्लिअर करतोय, एक आहे असं तर एक आहे तसं, उलट आहे. फ्रान्सला पोझिशनची अजिबात गरज वाटत नाही, ते लोक एकदम बॉल घेऊन लगेच गोल स्कोर करतात. पण ऑन दी अदर हँड स्पेनला पोझिशन ठेवायला खूप आवडतं, त्यांना बिल्ड करतात. त्यांचा जो टिकी टाका जो गेम प्ले आहे तो अजूनही त्यांचा रनिंग मध्ये आहे. आणि टिकी टाकाचं आता ते प्रो मॅक्स व्हर्जन झालेलं आहे. सो त्याच्यामुळे काहीतरी वेगळाच गेम खेळतात. आणि डेलाफोन्टे मॅनेजर खूप चांगला आहे, मला खूप आवडतो तो मॅनेजर. सो त्याच्यामुळे, आणि ही बॅटल बघण्यासारखी होणार, कारण ही बॅटल
होणार आहे लमीन यमाल वर्सेस एम्बापे. नवीन एम्बापे So, which is ही going अशी to match be होणार आहे. रिअल मॅड्रिड वर्सेस बार्सिलोना. बार्सिलोना. आणि तुला एक क्रेझी स्टॅट सांगतो की आतापर्यंत जेवढे नॉकआउट मॅच लमीन यमाल आणि एम्बापे हे दोघे एकमेकांबरोबर खेळलेत ना, लमीन यमाल अजूनपर्यंत हारलेला नाहीये, हो. कुठलीही नॉकआउट मॅच. सो त्याच्यामुळे ही मॅच एम्बापे एकदम असं खुन्नस घेऊनच येणार आहे की अरे आता तर जिंकायचंच आहे यार. पण तेव्हा सर स्वप्नील त्याच्याबरोबर बार्सिलोनाची ही स्ट्रेंथ होती, बार्सिलोनाचा माइंडसेट होता, बार्सिलोनाचे प्लेयर्स होते. आता कुठेतरी सगळे मिक्स झालेत ना स्पेनिश मध्ये. आता मिक्स झालेले आहेत, पण तरी सुद्धा स्पेनचा स्ट्रक्चरल प्ले हा खूप जास्त चांगला आवडतो मला. सो त्याच्यामुळे मी कदाचित थोडासा एक अपर हँड देईल त्या बाबतीमध्ये स्पेनला. सो त्याच्यामुळे बघूया आता कसं चालतंय हे गेम. दिदर डेशकॅम्प हा त्यांच्या अटॅकरला फ्री ठेवतो हे आपल्याला Yes. कळलेलं आहे, आणि तेच कुठेतरी ते एकदम वाईटल आहे. कारण का मला वाटतं स्वप्नील कुठेतरी ह्या लोकांना मॅनमार्क करणं फार कठीण बनतंय. कारण का त्यांनी कधीच मी असं बघितलं नाही की ऑब्झर्व केलं नाही की त्यांनी ओस्मान डेम्बेले किंवा ओलिसे किंवा किलियन एम्बापेला सांगितलं की तुम्ही तिथेच उभे राहून खेळा, तुम्ही येऊ नका. ते लोक सगळीकडे दिसतात. ह्याच्यामध्ये स्पेनिश टीम कशी काय टॅकल करू शकते? आपण एकदा ऑन टेबल बघूया की On table. साधारणपणे कसा गेम राहू शकतो या दोन्ही टीम्सचा. आता आपण बघितलंय की ही साधारणपणे यांची लाईनअप असणार आहे, ही अशा प्रकारे लाईनअप असणार आहे. तुम्ही जर बघितलं ना तर एका साईडने हा जो कुकुरे आहे ना, हा एवढा अख्खा फ्लँक सांभाळून ठेवतो आणि त्याच्यामुळे कधी कधी ना तो इन्व्हर्ट करतो, आणि त्याच्यामध्ये ना लमीन यमालला ही जास्त मदत होणार आहे या गोष्टीमध्ये. कारण लमीन यमालला कधी कधी मॅन टेक ऑन करायला जातो ना, आणि त्याच्यानंतर मग तो बॉल लूज करून टाकतो. तर त्याच्यामुळे कुकुरे हा त्याला खूप चांगला सपोर्ट असणार आहे या साईडला. तुम्ही जर एम्बापेचा गेम बघितला तर एम्बापे हा संपूर्ण फ्री फ्लोईंग गेम खेळतो. या संपूर्ण पॅच मध्ये ना हा एम्बापे इकडे पसरलेला दिसेल तुम्हाला. पण त्याच वेळेला कुबार्सी आणि लपोर्ट ह्यांची जबाबदारी असेल की ते एम्बापेला हा संपूर्ण मॅन मार्क करून ठेवतील. आणि पण त्याच्यामुळे प्रॉब्लेम असा होणार आहे की मग त्या गोष्टीमध्ये हा डेम्बेले हा ओपन अप होणार आहे, आणि तिकडे रोल येणार ओलिसेचा हा संपूर्ण फ्री फ्लोईंग करण्यामध्ये. दुसऱ्या साईडला जर तुम्ही बघितलं की ओल्मो मागच्या मॅच मध्ये खूप चांगला खेळला होता. ओल्मोने हे इथून हे सगळे रन टाकता खूप चांगला खेळला होता, आणि ओयारझाबालला त्यांनी फ्री ठेवलं होतं. अलेक्स बायना हा इन्व्हर्ट करत त्याचा गेम चांगला झाला होता. इकडे संपूर्ण हा इन्व्हर्ट केला होता त्याच्यामुळे. सो त्याच्यामुळे जसा आपल्याकडे स्पेनमध्ये कुकुरे आहे ना, तसं या साईडला कोंडे हा संपूर्ण ओपन अप करतो हा गेम. सो त्याच्यामुळे ही मॅच या दृष्टिकोनाने खूप बघण्यासारखी होणार आहे की कोण कसं चढतंय, कुठले प्लेअर कुठे ट्रॅक डाऊन करणार, कुठे मॅनमार्क करणार आहे या गोष्टीमध्ये. करेक्ट आहे स्वप्नील. पण मला कुठेतरी असं वाटतं की फ्रान्सकडे रॉड्रिग सारखा एक मिडफिल्डर मिस्ड आहे त्याच्यामध्ये. हो. नंबर 6 हा Yes, त्यांच्याकडे yes, एक मिस्ड yes. आहे. Anytime. ते तू कसं सांगू शकतोस की तुझ्या ह्या अनालिसिस मध्ये, की आपण जे अनालिसिस काढलेलं आहे त्याच्यामध्ये आपण तरी कसं मिडफिल्डचं, मला ते गणित बसवताना माझं क्वेश्चन भरपूर येत आहेत की दिदर डेशकॅम्प हा मिडफिल्ड कदाचित तो एक पेअर ऍड करेल का? कदाचित फर्स्ट हाफ मध्ये नाही करणार. जर गेम चालवता जर त्याला असं वाटलं जर करायची गरज लागली तर तो करेल. कारण हा रॉड्री आहे ना, रॉड्रीचा काही भरोसा नाही. कारण रॉड्री हा संपूर्ण फ्री फ्लोईंग फुटबॉल खेळतो. हा संपूर्ण या एरियामध्ये तुम्हाला दिसणार रॉड्री, आणि रॉड्रीला मॅनमार्क करणं हे अशक्य आहे. एक वेळेस तुम्ही पेड्रीला मॅनमार्क करू शकता, पण रॉड्रीला तुम्ही नाही करू शकत. सो त्याच्यामुळे मेन गेम असणार आहे कोने आणि रॅबिओचा, की ते कसा हा बॉल पोझिशन जिंकून हा पुढे अटॅक करत जातील. सो त्याच्यामुळे संपूर्ण, म्हणून मी स्टार्टिंगलाच म्हटलं होतं की हा संपूर्ण गेमचा टेम्पो हा एक माणूस चालवणार आहे, तो म्हणजे आहे रॉड्री. दोन्ही टीमकडून. कारण का मिडफिल्ड मध्ये तो पूर्ण डॉमिनेट करताना दिसणार. आणि अनुभव आहे यार, बॅलन डॉर विनर आहे रॉड्री. यार आपण विसरतो सगळे सारखे बॅलन डॉर विनर आहे रॉड्री. चोमेनी आणि रॅबिओ दोघे बिचारे काय करतील? मला तरी कुठेतरी वाटतं दिदर डेशकॅम्प त्याचं मिडफिल्ड आपण चेंज करेल. स्वप्नील, मला ना आता 5 प्रश्न आहेत, ते मी 5 प्रश्न पटापट विचारतो. आपण त्याचं पटकन उत्तर घेऊन ही व्हिडिओ कन्क्लूड करूया. माझे पहिला प्रश्न आहे की तोच मी रिपीट करतोय, आता त्याचं उत्तर दिलेलं आहे, पण तू पटकन कन्क्लूड कर की फ्रान्स त्यांचा मिडफिल्ड चेंज करेल का, आणि करेल तर कधी किंवा नाही करेल? जर केलं तर बहुतेक तरी सेकंड हाफ मध्ये होणार. फर्स्ट हाफ मध्ये मला नाही वाटत काही, किंवा स्टार्टिंग लाईनअप मध्ये मला नाही वाटत काही चेंजेस होतील. सेकंड हाफ मध्ये कदाचित तो हायड्रेशन ब्रेक असतो, त्याच्यानंतर थोडेसे 28 मिनिटावर. सो त्याच्यामुळे त्याच्यानंतर कदाचित होऊ शकतं. अदरवाईज मला नाही वाटत. आणि आला तर चुआमेनी येईल, आणि जर एकदमच त्यांना असं वाटलं की नाही मॅच थोडी हाताबाहेर जाते तर एंगोलो कांटेला उतरवू शकतील, अदरवाईज नाही. मग हे लोक ओलिसेला ड्रॉप करून चोमेनीला मिड मध्ये सुरुवातीपासून. ओलिसे ड्रॉप नाही होणार. जर ड्रॉप झाला तर रॅबिओ किंवा कोणी, या दोघांपैकी कोणी एक ड्रॉप होणार. ओलिसे मला नाही, कारण ओलिसे क्रिएटर आहे. या वर्ल्ड कप मध्ये सगळ्यात जास्त असिस्ट आहे त्याचे, पण त्यांनी एकही गोल क्रिएट करू दिला नाही. हा, त्याला गोल आलेला नाही अजूनपर्यंत. पण स्टील ओलिसे हा खूप इम्पॅक्टिव्ह प्लेअर आहे. सो मला नाही वाटत ओलिसेला ते लोक बेंच करतील. ओके, मुव्हिंग अहेड, माझा दुसरा प्रश्न आहे, स्पेनचा जो हायलँड डिफेन्स आहे ते एम्बापेला रोखू शकतील का? हो, तीच एक मोठी बॅटल आहे, एक मोठी एक लढाई आहे या पूर्ण मॅच मधलं. हाच एक हायलाइट असताना मित्रांनो, स्पेनचा जो लाईनअप आहे, डिफेन्स लाईनअप आहे, तो एम्बापेला थांबवू शकेल का? येस.
ते लोक पूर्ण प्रयत्न करतील. जसं मी बोललो की 1 गोल खाल्लेला आहे आतापर्यंत, सो त्यामुळे संपूर्ण प्रयत्न करतील. पण डिक्टेटर एम्बापे, वर्ल्ड कप एम्बापे काहीतरी वेगळा असतो. तो कुठून काहीही करू शकतो, तर त्याच्यामुळे ही बॅटलच राहणार आहे. त्याच्यामुळे मी असं 50-50 ठेवेन या पर्टिक्युलर बॅटलला यार. फ्रान्स हे स्पेनचं काउंटर प्रेसिंग रोखू शकेल का? हो, तो एक मोठा प्रश्न आहे, कारण उपमेकानो हा चांगल्या फॉर्म मध्ये आलेला आहे. पण स्टील मला असं वाटतं की लमिन यमाल काहीतरी क्रिएटिव्हिटी दाखवू शकतो, कारण त्या फ्लँक मधून किंवा डॅनी ओल्मोच्या साईडने क्रिएटिव्हिटी ही चांगली येते. सो मला असं वाटतं की चांगली क्रिएटिव्हिटी मिळेल स्पेनच्या टीमला. इम्पॅक्ट प्लेअर पण येईल त्याच्यानंतर. मिकेल मेरिनो इम्पॅक्ट प्लेअर, तो कधीही काही करू शकतो. सो ती गोष्ट एक बघण्यासारखी आहे. पुढचा प्रश्न, स्पेन डॉमिनेट पोझिशन करेल पण ते क्लिअर चान्सेस स्ट्रगल करतील का? हो, स्पेन तर पोझिशन ही डॉमिनेट करणारच आहे स्पेन, कारण त्यांचा गेमच तसा आहे. आता त्याच्यावरून ते लोक क्लिअर चान्सेस कसे क्रिएट करतील त्याचा गेम असणार आहे पेड्री आणि ओल्मोवरती. संपूर्ण गेम म्हणजे चान्सेस क्रिएशनचा संपूर्ण गेम त्यांच्यावरती असणार आहे. आणि एका साईडने लमिन यमाल. हा गेम स्वप्नील, हा गेम टॅक्टिक्सवर असणार आहे, टीम टॅक्टिक्सवर असणार आहे, की 2-3 जे प्लेयर आहेत त्यांच्या इंडिव्हिज्युअल क्वालिटीवर होणार आहे? नाही, हा गेम इंडिव्हिज्युअल क्वालिटीवर मला नाही वाटत संपूर्णपणे होईल. कदाचित 5-10% मी बोलेन त्या गोष्टीला. पण हा गेम अदर दॅन दॅट 90 to 95% हा टॅक्टिकल गेम असणार आहे. संपूर्णपणे टॅक्टिकल गेम, पूर्ण माइंड गेम असणार. येस. हा मला तरी कुठेतरी वाटतं हा फुटबॉल कमी चेसचा गेम जास्त असणार आहे. बरोबर बोललास यार. दुसरा प्रश्न, कोचिंग बॅटल मध्ये लुई दे फॉन्टे की डेझर डिशॅम्प? हो, अरे यार, हा क्वेश्चन कसा काय विचारू शकतो कोणी, कारण मी डिडियर डिशॉमचा पण खूप मोठा फॅन आहे. 18 वर्ल्ड कप जिंकवलाय, 2022 लास्ट आहे बाय द वे, आणि त्याच्यानंतर आता परत सेमीफायनलला घेऊन आलाय. त्याचा लास्ट वर्ल्ड कपची स्टेंट आहे, त्याच्यानंतर झिनेदिन झिदान ओव्हरटेक करणार आहे. सो त्याच्यामुळे तो कुठेतरी असणार आहे असाच की यार संपवून, तर मी एका हाय पॉईंटवर संपवतो. त्याच्यामुळे तो हावरा येणार आहे एकदम. आणि सेकंड साईडला डेला फॉन्टे, तो पण खूप जास्त चांगला मॅनेजर आहे. सो एकदम इव्हन स्टीव्हन बॅटर्न, एकदम 50-50. तसं नको सांगू, मला एक उत्तर पाहिजे. हा, फ्रान्स. डिडियर डिशॅम्प मी 1 पॉइंट वरती ठेवेन फक्त, 1 पॉइंट वरती ठेवेन, कारण त्यांचा अटॅक खूप जास्त चांगला आहे यार. खूप जास्त चांगला अटॅक आहे त्यांचा. लास्ट अँड फायनल क्वेश्चन, स्पेनचा स्ट्रक्चरल अप्रोच की फ्रान्सचा पोझिशनल फ्रीडम? स्पेनचा स्ट्रक्चरल अप्रोच, कारण फ्रान्स ही बऱ्यापैकी बॉल लूज करण्याला घाबरत नाही, आणि त्यांचा मोर ऑफ अ गेम हा अटॅकिंग आहे. तिकडेच स्पेनचा ना खूप स्ट्रक्चरल आहे सगळं, की एकदम प्रॉपर पासेस, टिकी टाका गेम आणि तिकडे. सो त्याच्यामुळे जर मला बघायला काही आवडत असेल तर मला स्पेन बघायला आवडेल. काही लोकांना ते बोरिंग वाटेल, पण तो जो गेम खेळतो ना ऑन फील्ड, जी टॅक्टिकल बॅटल असते ना, ती स्पेनची जास्त चांगली गेम त्यांचा बघायला आवडतो यार. परफेक्ट. फायनल आणि महत्वाचा प्रश्न सोपतील. आता आपण ही व्हिडिओ एंड करायची, आपल्याला जास्त खेचायचं नाहीये. फायनल स्कोर लाईन. मला कुठेतरी असं वाटतं की ही मॅच कदाचित पेनल्टीजला जाऊ शकते, असं मला वाटतं. कारण दोन्ही टीम ह्या एकदम इक्वली तोडणार आहेत, आणि कुठेतरी जर मॅजिक झाला तर 120 मिनिटाच्या ऍट ए टाइम मध्ये जर मॅजिक होऊ शकतं, किंवा मग पेनल्टीज. कारण का दोन्ही टीमकडे एक फ्लो आहे आणि दोन्ही टीमकडे 2 ऍडव्हान्टेज आहे. स्पेनकडे बघायला गेलं तर त्यांचा मिड स्ट्रॉंग आहे पण अटॅक वीक आहे, डिफेन्स स्ट्रॉंग आहे. पण फ्रान्सचं बघायला गेलं तर त्यांचा मिड वीक आहे पण डिफेन्स आणि अटॅक दोन्ही स्ट्रॉंग आहे. सो आणि कोण जिंकणार आहे ही मॅच? मी जसं बोललो तसं की एक फक्त पॉईंट जास्त आहे, 0.01% तो आहे फ्रान्स. सो मला असं वाटतं फ्रान्स ही मॅच काढेल इझिली, आणि कदाचित ते लोक ट्राय करतील की, मला असं वाटतं की कुठेतरी की जी कोणी टीम ही मॅच जिंकेल ती कदाचित वर्ल्ड कप जिंकू शकते डेफिनेटली. सो मित्रांनो, हा होता आमचा एकदम डिटेल्ड मॅच प्रेडिक्शन व्हिडिओ. आम्ही ह्याच्यामध्ये खूप साऱ्या गोष्टी कव्हर केलेल्या आहेत, येणाऱ्या गोष्टी आम्ही कव्हर केलेल्या आहेत. तुम्हाला कसा वाटला व्हिडिओ नक्की तुम्ही आम्हाला सांगा, फीडबॅक द्या, कमेंट्स करा, शेअर करा, आणि आम्हाला नक्की कळवा की तुमच्या मते फ्रान्स वर्सेस स्पेन मध्ये कोणाचा अप्पर हँड आहे, कोण जिंकणार आहे, स्कोरलाईन काय असणार आहे, आम्हाला जाणून घ्यायचं आहे, लोकांकडनं पण जाणून घ्यायचं आहे. आणि ही व्हिडिओ मराठी घरांमध्ये, मराठी भाषिक लोकांमध्ये प्रत्येकाकडे पोहोचवा. ताई, माई, अक्का सगळ्यांना ही व्हिडिओ पोहोचली पाहिजे. आम्ही मराठी फुटबॉल हा सामान्य मराठी माणसापर्यंत पोहोचण्याचा आमचा सिंपल उद्देश आणि प्रयत्न आहे. आणि आम्ही एकदम सोपं करून सांगतोय सगळ्यांना, कारण एकदम सगळ्याच मराठी भाषिकांना हा एकदम डिटेलमध्ये असं माहिती नाही. त्यामुळे आम्ही प्रयत्न करतो जेवढं होऊ शकेल तेवढं सोपं करून सांगतो, म्हणजे तुम्हाला गेम समजण्याला अजून मजा येईल, त्याच्यानंतर मग तो गेम बघायला अजून जास्त मजा येईल. कारण का आम्ही बोलायला गेलो तर स्वप्नील, आम्ही 1-1.5 तास ह्याच्यावर खूप काय काय चर्चा करू शकतो, कारण का बोलण्यासारखं भरपूर काय आहे. पण स्वप्नील, आपल्या जनतेला किंवा आपली व्ह्युअर्स आहेत त्यांना कदाचित बंबार्डमेंट होईल या सगळ्या नॉलेजचं, कारण समजणार नाही की नक्की लोक काय बोलतायत. म्हणून आम्ही फक्त ओव्हरव्ह्यू कव्हर केलेला आहे.
जी फायनल होईल त्याच्यामध्ये मात्र आम्ही डिटेल व्हिडिओ काढणार आहोत. Yes. प्रॉपर डिटेल एकदम प्रॉपर स्ट्रक्चर्ड अनालिसिस करणार आहोत. आणि वर्ल्ड कप झाल्यानंतर त्याच्यानंतर जे मॅचेस येतील, जे सीझन चालू होतील, ट्रान्सफर विंडो असेल, त्याच्यामध्ये आम्ही प्रॉपर डिटेल करणार आहोत. पण सुरुवातीलाही सुद्धा आम्ही तुम्हाला जास्त प्रेशर देत नाहीये. एन्जॉय करा. वर्ल्ड कप फार सुंदर चालू आहे. आता जे गेम्स होणार आहेत ते सगळे फुटबॉल नसून हे सगळे चेसचे गेम्स होणार आहेत. ही मॅच पूर्ण चेस बुद्धिबळचं पटांगण तुम्हाला दिसणार आहे. सो आम्हाला नक्की फॉलो करा. मी आहे दर्शन कदम. मी स्वप्नील कदम. गोलपोस्ट मराठी, आपला फुटबॉल, आपली भाषा.